अमरावती शहरात अनेक युवा वर्गासह अनेक पक्षातील लढाऊ पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली। काँग्रेस नगर येथे स्वराज्य सामाजिक संघटनेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन कार्यक्रमानंतर शेकडो युवा वर्गाने रक्तदान केले। उद्घाटन कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, उद्योजक नितीन कदम, नगरसेवक दिनेश बुब, माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर, रवींद्र वैद्य, समाजसेवक फिरोज खान उपस्थित होते। स्वराज्य संघटना यांनी आज म्हणजे एक चांगला उपक्रम अमरावती शहरामध्ये ब्लड कॅम्प घेतला आणि त्यांचे आज विशेष म्हणजे लक्ष विचलित करत अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांनी एक त्यांचे शहराध्यक्ष वगैरे नियुक्ती केली। यांचं आज पहिल्यापासून त्यांनी म्हणजे चांगलं काम करू ना। आता मी भविष्यातली स्वराज्य संस्थेचे जेवढे पदाधिकारी आहे त्यांनी एक चांगला उपक्रम गोरगरिबांसाठी हे आमचा संकल्प ग्रुप जो आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील। त्यांना कोणतीही मदत लागली, काही लागली, या माध्यमातून कोणते गरजूंचा लोक आहे, गोरगरीब आहे, त्यांचं हॉस्पिटलचं काम आहे, काय जो काही छोटा मोठा प्रॉब्लेम असेल तर आमचा संकल्प ग्रुप आहे आणि स्वराज्य संस्था हे अमरावती शहरामध्ये आम्ही चांगलं काम करतो। यावेळी संघटनेत नवीन पद नियुक्त्या करण्यात आल्या। स्वराज्य सामाजिक संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हा प्रमुख म्हणून प्रवीण खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली। चांदूर रेल्वे तालुका प्रमुख म्हणून राजेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली। संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बनसोड यांच्या मार्गदर्शनात व उपाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झाला। स्वराज्य सामाजिक संघटना हे अमरावती जिल्ह्यात स्थापन झाली आहे। या स्थापनेचा दिवस म्हणून आमचे लाडके नेते अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुनील भाऊ देशमुख, आमदार मंत्री महोदय बच्चूभाऊ कडू, उद्योजक नितीन भाऊ कदम, बबलू भाऊ शेखावत, विलास भाऊ इंगोले आणि सर्व मित्रपरिवार स्वराज्य संघटने इथे सर्व उपस्थित होऊन हा कार्यक्रम फार शांततेने पार पाडला आहे। अमरावती शहरातील व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक जाती धर्मातील व्यक्ती या संघटनेत तुम्हाला दिसणार। या संघटनेत तुम्ही अमरावती शहरात कोणतीही संघटना असो, जिल्ह्यात अथवा जिल्ह्यात कोणतीही संघटना असो, परंतु खरं जर वर्चस्व इथे अमरावती शहरात जिल्ह्यात वाढवणार असेल तर ते स्वराज्य सामाजिक संघटना। यावेळी अमोल इंगळे, प्रवीण वाकोडे, पनसिंग जाधव, नवनीत तंतरपाडे, अरुण काळपांडे, अनंता परिसे, मंगेश काविटकर, बबलू ठाकरे, रुपेश बनसोड, राजू काळे, प्रीतम ठाकूर, गजू मोहोड, किशोर जाठाले, दिनेश जाधव, सुशील वानखडे, अर्जुन इंगोले, आशिष डोंगरे, विश्वनाथ वाडसे, शेख नजीम, शेख शाहरुख, अक्षय कोठारे, रितेश गायकवाड, सागर रोकडे, दीप खांडेकर, रवी इंगोले, अन्नू वाघमारे, गजू गवडी, भावेश राठोड, सुनील मुंडे यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी स्वराज्य सामाजिक संघटना शोषित पीडितांसह अनेकांना न्याय मिळवून देईल अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली। आज इथे आम्ही स्वराज्य सामाजिक संघटनेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेले आहे। स्वराज्य सामाजिक संघटनेच्या उद्घाटनाला माननीय मान्यवरांची आज इथे उपस्थित आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो। स्वराज्य सामाजिक संघटना ही महिलांच्या अधिकारासाठी, बेरोजगारांच्या रोजगारासाठी, अन्याय अत्याचार शोषित पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे। स्वराज्य सामाजिक संघटना ही मलाई खाण्यासाठी नाही तर धुलाई करण्यासाठी मैदानात उतरलेली आहे अशी मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि स्वराज्य सामाजिक संघटनेचा लढा हा निरंतर चालत राहील। गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी चालत राहील। भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी असे सांगणाऱ्या गाडगे महाराजांच्या विचारावर चालत राहील। आणि त्याचप्रमाणे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय नाही, त्यांना माफी नाही असे सांगणाऱ्या शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहे। स्वराज्य सामाजिक संघटना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, या विचारावर चालणार आहे। स्वराज्य सामाजिक संघटना यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है असे सांगणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर चालत राहील। आणि त्याचप्रमाणे स्वराज्य सामाजिक संघटना
हे पुरुषांप्रमाणे मुलीलाही एक समान अधिकार आहे असे म्हणणाऱ्या महात्मा फुलेंच्या विचारावर चालत राहील आणि त्याचप्रमाणे स्वराज्य सामाजिक संघटना ही शहीद भगतसिंग यांच्या विचारावर चालेल असे मी या ठिकाणी जाहीर करतो. जय भीम, जय शिवराज, जय स्वराज्य सामाजिक संघटना. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.